मुंबईसह उपनगरातील टॉप 9 घडामोडी बघूया। मुंबईतील ऐतिहासिक वारसा असलेल्या माहीम किल्ल्याचा आणि त्याच्या सभोवतालच्या 3 एकरांचा परिसर विकसित केला जाणार। सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी पाहणी केल्यानंतर येत्या आठवड्यात मंत्रालयात बैठक घेतली जाणार। मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा निर्णय पुढील आठवड्यात घेतला जाणार, तर मुंबई कामगार कर्मचारी संघटनेकडून 50,000 रुपये बोनस देण्याची ही मागणी। म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे उद्या 5,354 सदनिकांसाठी लॉटरी निघणार। ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लॉटरी काढली जाणार। एसटीच्या ई बससाठीही आता त्रैमासिक पास सवलत योजना लागू। 60 दिवसांचं भाडं भरून 90 दिवसांचा प्रवास करता येणार। मेट्रो 3 ला मुंबईकरांची पसंती। काल दिवसभरात 1,56,456 मुंबईकरांनी केला मेट्रोने प्रवास। RAJVLR ते कफ परेड मेट्रो दरम्यान मुंबईकरांचा एकाच दिवसात विक्रमी प्रवास। मुंबईत पहिल्या दिवशी 32,000 प्रवाशांकडून मुंबई वन ॲप डाउनलोड। मुंबई महानगरातील 11 प्रवासी सेवांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी मुंबई वन ॲपला मोठा प्रतिसाद। आज कर्जत खोपोली लोकल रद्द। कर्जत स्थानकावरती प्री नॉन इंटरलॉकिंग कामासाठी आज विशेष वाहतूक ब्लॉक घेतला जाणार। दिवाळीची खरेदी करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे नोकरदार वर्गाचे हाल होण्याची शक्यता। कल्याण डोंबिवली मध्ये खड्ड्यांपाठोपाठ आता नागरिकांना धुळीचाही त्रास। पालिकेच्या तात्पुरत्या खड्डे बुजवणीमुळे नागरिकांची मोठी कोंडी। पावसाने रस्त्यांची अवस्था जैसे थे, प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी।